तेच नगरसेवक आणि त्याच समस्या. आता परिवर्तनाची वेळ. प्रभाग 16 मध्ये महाविकास आघाडीचा झंझावात. महापालिका स्थापन झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली, पण जमिनीवर परिस्थिती बदललेली नाही. नवीन पनवेलला पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. रस्त्यांचा दर्जा सुमार आहे आणि वरून मालमत्ता कराचा बोजा लादला जात आहे. ही सत्ताधाऱ्यांची मुजोरी. आता जनताच मतपेटीतून उतरवेल असा घणाघात महाविकास आघाडीचे नेते हेमराज म्हात्रे यांनी केला. प्रभाग क्रमांक 16 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित भव्य पदयात्रेत ते बोलत होते. पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न कायम, मालमत्ता कराचा शॉक. पदयात्रेदरम्यान बोलताना म्हात्रे यांनी स्थानिक समस्यांचा पाडाच वाचला. निसर्गात कमळ पाण्यात उमलते, पण दुर्दैवाने सत्ताधारी भाजपाला नवीन पनवेलचा पाण्याचा प्रश्न अद्याप सोडवता आलेला नाही. रस्ते खड्ड्यात गेले आहेत आणि सुविधा शून्य असताना मालमत्ता कराच्या रूपाने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. तेच नगरसेवक आणि त्यांच्या त्याच समस्यामुळे मतदार आता वैतागले आहेत, अशी टीका त्यांनी केली. उमेदवारांचा सत्ताधाऱ्यांवर एल्गार. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार यतीन देशमुख यांनी सांगितले की ही केवळ रॅली नसून ही परिवर्तनाची लाट आहे. गेल्या 8 वर्षापासून नागरिक आपला रोष व्यक्त करण्यासाठी संधीची वाट पाहत होते. येत्या 15 तारखेला हा राग मतपेटीतून नक्कीच दिसेल. प्रचारात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. परिवर्तनासाठी एकजूट असा नारा देत प्रभाग 16 मधील अधिकृत उमेदवार यतीन देशमुख, बबन विश्वकर्मा, शशिकला सिंह आणि करीना घरत यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या पदयात्रेने संपूर्ण प्रभाग दुमदुमून गेला असून राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. प्रभाग 16 ची रॅली आहे. या रॅलीमध्ये प्रचंड प्रतिसाद प्रभाग 16 चे मतदार नागरिक आहेत, त्यांनी आज दाखवलेला आहे. खरं तर आम्ही हा लढा देत आहोत, तो बदलासाठी लढा देत आहोत. सत्ताधाऱ्यांची मुजोरी, सत्ताधाऱ्यांचा जो भ्रष्टाचाराचा मोठा भुर्दंड आज सर्वसामान्य जनतेला भोगावं लागत आहेत, त्याच्या विरुद्ध लढा आहे. आमचे उमेदवार यतीन देशमुख जी आहेत, शशिकला सिंग मॅडम आहेत, या मशालच्या चिन्हावर आहेत. त्याचबरोबर बबन विश्वकर्मा जी आहेत आणि करीना मॅडम आहेत, ते आमच्या शिट्टीच्या चिन्हावर लढा देत आहेत. हा लढा नसून हा संघर्ष आमचा सर्वसामान्य जनतेसाठी आहे. आज आपल्याला माहिती आहे पनवेलचे प्रश्न खूप आहेत. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. का आपल्याला 2017 साली जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेस अनेक आश्वासनं या प्रशांत ठाकूर भाजपच्या माध्यमातून देण्यात आले आणि आपल्याला पाहायला मिळालेलं आहे का या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये या सर्वसामान्यांच्या जनतेचे प्रश्न मात्र हे सत्ताधारी पुरू शकले नाहीत. आपल्याला माहिती आहे सर्वसामान्यांना पाण्याचा प्रश्न जो होता, सुरुवातीला नगरपालिका असताना जरी पाणी कमीत कमी येत तरी होता पर दिवशी, परंतु महापालिका आल्यानंतर तो पाणी मात्र आठवड्यातून 2 दिवस, आठवड्यातून 3 दिवस अशा पद्धतीने यायला लागलेला. मुबलक पाणी आज मिळत नाही. रस्त्यांची अवस्था सुद्धा त्याच पद्धतीने आहे. भर पावसात रस्ते केले आणि वाहून गेले आणि हा भ्रष्टाचाराचा मलिंदा या सत्ताधाऱ्यांनी खाल्लेला आहे. म्हणून हे सर्व लोकांसमोर आम्ही आणलेलं आहे. निश्चितच सर्वसामान्य जनता हे प्रभाग 16 मधले जे आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना निश्चित विजय केल्याशिवाय राहणार नाहीत. हा जनतेचा आवाज महानगरपालिकेमध्ये पोहोचवण्यासाठी आमचे 4ही उमेदवार हे सज्ज झालेले आहेत. आपण मशाल घेऊन प्रचार रॅली काढलेली आहे. आज विजयाची रॅली आहे काही आणि अवघी 2-3 दिवस राहिलेले आहेत. तसं पनवेल नवीन पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये कशा प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला आहे, याच स्तरावरती आपण या ठिकाणी उमेदवारी घेतलेली आहे महाविकास आघाडीकडनं. नक्की काय सांगाल? नक्की नवीन पनवेल शहरामध्ये मुळात विकास कुठेच झालेला नाही. तो विकास कुठे सापडतोय का ही मशाल घेऊन मी आता शोधायचा प्रयत्न करतोय. कारण प्रभाग 16 मध्ये कुठेच विकास झालेला नाही. विकास जर झाला असता तर मला वाटतं जनतेच्या मनात चीड झाली नसती, जनतेच्या मध्ये रोष निर्माण झाला नसता, जनतेने आनंदाने यांना निवडून दिलं असतं. पण 15 वर्ष सत्तेवर असून देखील यांना विकास करता आला नाही. म्हणून ही ज्वालाधिक मशाल घेऊन आम्ही निघालेलो आणि नक्कीच यंदा आम्ही मशाल पेटवणार आणि विजयाची शिट्टी वाजवणार. ही आमची एक नवीन पनवेल शहराची नागरिकांमध्ये विश्वास आहे. कारण जी काही 15 वर्ष कामं व्हायला हवी होती, पाण्याचा प्रश्न सुटायला हवा होता, प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न सुटायला हवा होता, तर कुठल्याही प्रकारे हा प्रश्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, कुठेही सुटलेला नाही. मुळात एवढा घाणेरडं राजकारण चालू आहे की 8 वर्ष निवडणुका होत नाही. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक 8 वर्षापूर्वी झाली, त्यानंतर ती निवडणूक आज होतीये. मला वाटतंय जनतेच्या मनामध्ये रोष आहे आणि हा 8 वर्षाचा राग आहे. 15 वर्ष ती गेली आणि पुढची 5 वर्ष गेली, हा भयंकर राग आहे.
चीड आहे त्यांच्या मनामध्ये ती नक्कीच ते मताच्या रूपात काढतील अशी मला आशा आहे. आज या प्रचार रॅलीला कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला? अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहेत. आमचे कार्यकर्ते आहेत. कसं असतं, घाईघाईत रॅली आहे. आज शेवटचा दिवस आहे, कारण उद्या 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. जेवढा प्रचार घरोघरी जाता येईल तेवढा डोर टू डोर आम्ही केलेला आहे. तर एक रॅली नवीन पनवेल शहरात काढायची होती. अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकांमधून फोन आले होते की आपली रॅली निघली पाहिजे, परिवर्तनाची रॅली निघली पाहिजे, म्हणून या रॅलीचं आयोजन केलं होतं. कारण जनतेच्या मनात जी चीड आहे ती निर्माण झाली आहे. जे सत्ताधारी आहेत ते कुठलीच कामं करत नाही, कोणतं कार्य त्यांचं या शहरात दिसत नाही. तर अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आणि लोक देखील मला वाटतंय येणाऱ्या 15 तारखेला मशाल आणि शिट्टी या चिन्हाच्या समोरील बटन दाबून नक्कीच एक चांगला प्रतिसाद या नवीन पनवेल शहरात देतील.